आय 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 सानिका, आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही तुझा चेहरा परत बघू बाई. असं सांगतो आम्ही सांगतो आम्हाला एवढ्या डेंजर गुंडांनी किडनॅप केलं. आणि मग सानिका तुझ्या दाजींनी अशी हिरो सारखी एंट्री घेतली माहितीये. मग ह्याला मार त्याला मार एवढं मारलं त्यांना. आणि एवढ्या लोकांमधून आम्हाला सोडून घेऊन आले परत बाई घरी. जावाई माती बघितलं ना कसे कपडे बिपडे पण मळले तर त्यांचे लई मारामारी. लय अभिमान आहे जावाई तुमचा, लय अभिमान आहे. शाबास. अहो इतके दिवस आम्ही तुम्हाला आहे ना फुसका बार समजत होतो आहे की नाही. म्हणजे वातीपर्यंत पेटल आणि फुटणारच नाही, पण नाही तुम्ही आज डबल बार निघालात. खाली बी फुटलात आणि वर बी फुटलात. मानलं तुम्हाला. आज तुम्ही गुंडांशी 2 हात करून आमच्या शोभीला परत आणलीत. काय ग हो सासरी बुवा काय बायकोसाठी करावं लागतं. केवढं लागले बाई फक्त आमच्यासाठी केलं काय यांनी. खरं तर हे समजा भावानं करायला पाहिजे सासरे बुवा. नाही बहीण किडनॅप झाली म्हटल्यावर त्या किडनॅपरला शोधून त्याला आणून बहिणीला घरी आणायचं. ए कर्तव्याची जाण पाहिजे ना शोभे. नाहीतर काय मग आम्ही दाजी, हे तुम्ही सगळं कशासाठी करायला मला चांगलंच ठाऊक आहे. पैशासाठी ना? काय 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 बोलतोय. हा नमारी केलं माझ्याकडे प्रत्यक्ष दर्शनी आहे ना. होय आम्ही डोळ्यांनी बघितले स्वतःच्या बाई. अण्णा, एक काम करा, किडनॅपरला फोन लावा. नाही ना ही काय फोन बिन करायची कुणाला. नाही आधी ते गुंड आम्हाला परत किडनॅप केलं. मग काय करायचंय बाई. तो ठेवला काय. नाही माझा नाही तो. दाजी, आता तरी खरं बोला. अहो तुम्ही ज्या मोबाईलवरनं फोन केलेला आहे तो तुमच्या मित्राचाच फोन होता हे कळलंय आम्हासनी. आवाज बदलून बोलालता तुम्ही. अहो अण्णांकडे नंबर सेव्ह आहे त्यांचा. शुभू, अरे काय बोलायलास तू. आमच्यावर तुझ्या दाजींवर बोलायलास. अरे बास कर दाजी. तुम्हाला मी लास्ट सांगतो, तुम्हाला हिला घटस्फोट द्यायचा असेल घटस्फोट द्या. घटस्फोट द्यायच नसेल तर देऊ नका. तुम्हाला हुंडा पाहिजे, हुंडा मी देईन, पण हळूहळू. जेव्हा मला वाटेल तेव्हा देईन मी. कळलं? आणि नाटकं बंद करा. जेवा आणि झोपा जावा. कारभारने चल, झोपायची वेळ झालीये. आपल्याला कामं असतात सकाळी, यांचं माहित नाही. चल चल सांग. चल 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 चले साने. नाही सानिका होते. ऐकून घ्या काय एवढं मोबाईल घरात घेऊन यायचा होता. कोण माणूस आहे. कुठे गेला तुमचा स्मार्टनेस. कुठे गेला. सायलेंट करायचा राहिला. सायलेंट करायचं आता करू का. आता काढू नका ना. वर्षा, अगं डबा भरलास का. बरं काकू कुठे आहे. त्यांना काहीतरी काम होतं म्हणून ते बाहेर गेलेत. कुठे गेली काय सांगितलं का. नाही काही सांगायचं का त्यांना. नाही नाही ठीक आहे मी फोन करेन येते.
जे करशील ते सांभाळून. हो, आज एकतर मी मरेन नाहीतर तो विश्वंभर. आज मी घाबरणार नाहीये. जीव गेला तरी चालेल, पण जीव घेऊनच येईन. हॅलो. हॅलो वैशाली. बोल. मी निघाली इथून. हा ठीक आहे, पण मला शिरीष घाणेकर कधी मिळेल? तेव्हाच जेव्हा तू माझं काम करशील. तो तुला त्याच अड्ड्यावर भेटेल. पण हा, माझं काम झालं की तुम्ही त्याला लगेच घेऊन जाऊ शकता. पण हा, जर काय करायचा प्रयत्न केलास ना तर. ऐकून घेते म्हणून जास्त बोलू नकोस. मी सिक्युरिटी सैल केली आहे. गेटच्या आत येताना काही वेळासाठी सीसीटीव्ही कॅमेरास बंद होतील याची पूर्ण तजवीज पण केली आहे. आणि तुला कोणी ओळखता कामा नये याची खबरदारी घे, नाहीतर तू पकडली जाशील आणि सगळं माझ्यावर येईल. त्याची काळजी तू नको करू सलगनंदा. तू सुद्धा मला ओळखू नाही शकत आहेस, असं बनली आहे मी. आम्ही ना यांच्या बोलण्यातच यायला नको होतं. हा मस्त वाटलेलं चांगली आयडिया आहे. लगेच पैसे येतील, लगेच सासरी जाऊ आम्ही. कसलं काय, इकडे घरच्यांना सगळंच माहिती होतं. जाऊ दे यार. बाई, हा मस्त करायचंच नाही काय. शोभा, बाळा पटापट आवरा काम. आता इथं बसून कुणी घालणार नाही आपल्याला. करायलोय आहे, कामच करायलोय बघ. असं करायली वय तू. पण जरा नीट लक्ष देऊन कर, एवढंच म्हणायचंय ग. ए सानू, अगं दुकानात जाऊन जरा गव्हाचं पीठ घेऊन येते का? आई, आता मी अभ्यास करते ना, ताईला पाठव. काय म्हणलीस तू? शोभा ताईला पाठवायचं? बाई, अगं तिला पाठवलं तर तिकडं कुणीतरी किडनॅप केलं तर कोण आणलं सोडवून तिला? अगं आई, बास कर की. एकाच दिवसात किती टोमणे मारणार आहे समजती. जा बाई, आम्हाला ते करायचीच नाहीये तुमची कामं. बर बर, जा जा आणि घरातली सगळी कामं कर पुढची.